शहर मध्य विधानसभा संघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले। शहरभरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मागण्यांची निवेदने दिली। सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या देवयज्ञ जनता दरबारात नागरिकांनी रस्ते, पाणी, उद्याने, देवाबत्ती, रोजगार, कामगार, वैद्यकीय, नोकरी आदी विषयांतील मागण्या मांडल्या। यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांशी संवाद साधत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। अनेक अर्जांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी आमदार कोठे यांनी जागेवरच संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून नागरिकांच्या अडचणी सोडविल्या। नागरी सहकारी बँकेच्या 620 थकबाकीदारांची थकबाकी 16% व्याजदराने आकारण्याचा निर्णय झाला होता। या विरोधात थकबाकीदार यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे ही समस्या सोडविण्याबाबत यापूर्वी निवेदन दिले होते। यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून थकबाकीदारांकडून वन टाइम सेटलमेंट योजनेतून 16% ऐवजी NPA झालेल्या दिवसापासून 6% व्याजदराने वसुली करण्याचा निर्णय करून घेतला। शासनाच्या या निर्णयामुळे 272 यंत्रमाग युनिट 6% व्याजदराने थकबाकी भरल्यानंतर कर्जमुक्त होणार आहेत। परिणामी शेकडो कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा नागरिकांच्या वतीनं सन्मान करण्यात आला।